गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रसिको, आज मी तुम्हाला नक्षत्राची माहिती देत आहे. 27 नक्षत्राची माहिती रोज थोडी थोडी. आज अश्विनी नक्षत्राची माहिती देत आहे. पहिले नक्षत्र 0° ते 13° 20 कला मेष. राशी स्वामी मंगळ, नक्षत्र स्वामी केतू. शरीराचा भाग डोळ्याला मार, मिरगी, अपस्मार, शीत पित्त, डोक्यात एखाद्या भागात भयंकर वेदना, आत्मविस्मृती, पक्षघात, मलेरिया, निद्रानाश, देवी, श्वास वृद्धी, पोटवृद्धी, लोभी, विचारशून्य, संतापी, इस्टेटी विषय गोष्टीबाबत चिंताग्रस्त, भावंडांना विशेषतः भावांना रोग, मंत्रतंत्र असणारा, ईश्वर भक्त, साम्यवादी, दागदागिन्याची आवड, दिसायला सुंदर, वागायला चतुर आणि बौद्धिक कार्याने प्रतिष्ठित. फॅक्टरीत नोकरी, पोलीस, सेना, चिकित्सा, सर्जरी, तुरुंगात नोकरी, अपराध, न्यायालय, रेल्वे, यंत्र, लोखंड, पुस्तक संग्रहालय, घोड्याचा व्यापारी, खुदाई, पर्यवेक्षक, नेतृत्ववान, प्रतिष्ठित अध्यक्ष. या अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्य: केतू शुभ ग्रहाबरोबर नसेल व दूषित असेल तर हे नक्षत्र संतती प्रदान करत नाही. स्त्रियांना गर्भपात होण्याची शक्यता असते. कोणत्याही उपचाराने फायदा होत नाही, म्हणून बऱ्याच व्यक्ती वांझ राहतात. त्यांची कामशक्ती क्षीण असते. पण जर या नक्षत्रावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर किंवा या नक्षत्रावर शुभ ग्रह असेल तर कोणताही कुप्रभाव होत नाही. या नक्षत्रावर जन्मलेल्या आलेल्या व्यक्ती विचारशील, अध्ययनशील, अध्यापन कार्य करणारे, ज्योतिषी, वैद्यकशास्त्रात रुची असणारे, लेखक, इमानदार, चंचल प्रकृतीचे, भ्रमणप्रिय, चामखीळ किंवा त्वचेचे विकार असणारे, ग्रहकल माजवणारे, महत्त्वाकांक्षी विचाराचे असतात. विषयोत्तरी मतानुसार या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी केतूची महादशा सुरू होते. या महादशेचा एकूण काळ 7 वर्ष मानला जातो. जेव्हा व्यक्तीची केतूची महादशा चालू असेल आणि मंगळ प्रभावी असेल, मंगळाची महादशा चालू असेल व केतू प्रभावी असेल तर त्या व्यक्तीच्या कुंडलीत वरील ग्रहाच्या स्थानानुसार फलप्राप्ती होईल. त्या व्यतिरिक्त नाडी पद्धतीनुसार या दोन्हीपैकी कोणताही ग्रह या नक्षत्रावरून गेला तर वरील ग्रहाच्या स्थानानुसार फलप्राप्ती होईल. सूर्य दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरुवातीला 13 दिवस भ्रमण करतो. चंद्र दर 27 दिवसांनी या नक्षत्रावर येतो. भरणी नक्षत्र. नक्षत्र दुसरे 13° ते 20 कला, 26° ते 40 कला, मेष राशीपर्यंत. राशी स्वामी मंगळ, नक्षत्र स्वामी शुक्र. या नक्षत्राची वैशिष्ट्ये: मस्तक, मोठा मेंदू, डोळ्याला मार, बहुधा कपाळाला किंवा डोळ्याजवळ संभोगजन्य रोग, गरमी, उपदंश. यामुळे चेहऱ्यावर किंवा दृष्टीवर परिणाम, सर्दी, डोळ्याची जळजळ, डोके गरगरणे, कफ प्रवृत्ती, रक्तवाहिन्याचे विकार.
स्वाद लोलुपता व्यसनाच्या सुखद अनुभवाच्या इच्छेने ग्रस्त उतावीळ वृत्ती, अत्यंत धूम्रपानाची आवड, मंगळ शुक्र हे तंबाखूचे कारक आहेत. मद्य किंवा मादक पदार्थाची आवड, नेहमी सुखद अनुभूतीची इच्छा असणारा साहसी, प्रेरणादायक, रसिक, मांसाहारी, लोकात क्रूर आणि हुकुमशाही प्रवृत्ती, खालच्या स्तरावरील लोकांमध्ये राहणारा, काठीने मारणारा किंवा धरून मारणारा, चांगल्या चारित्र्याची अभिलाषा बाळगणारा, आपले अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यास असमर्थ, रोग बाधा न होणारा, चतुर आणि आनंदी, मनोरंजक कार्यातून किंवा आनंददायी कार्यातून धनप्राप्ती मिळवणारा, खेळ, संगीत, वाद्य यंत्र इत्यादीची आवड असणारा, कला प्रदर्शनाचा प्रचार करणारा, चांदीची भांडी, सिल्क, मोबाईल, कार्यालयातील कर्मचारी, खते, उद्योग समूह, कारखाना, स्टुडिओ, विवाह जुळवणारे, मध्यस्थ, पशुपालन, पशु चिकित्सक, कत्तलखाना, चहा कॉफीचे वर्गीचे भोजन व्यवसाय, केटरर, हॉटेल, रेस्टॉरंट, न्यायाधीश, चर्म उद्योग, प्लास्टिक इमारत बांधणी, इंजिनियर, नियंत्रक, इन्कम टॅक्स आणि सर्जन, मॅटर्निटी हॉस्पिटल, रोगाणू विशेषज्ञ, गुप्तरोग चिकित्सक, ऑप्टिशियन, सामाजिक कार्यकर्ता. शुक्र ग्रहाच्या या नक्षत्रात जन्माला आलेल्या बहुतेक व्यक्ती बलवान, विरोधकांना पराभव करणारे, शत्रूवर विजय मिळवण्यात किंवा शत्रूवर अचानक आक्रमण करण्यात योजनेत कुशल, धार्मिक कार्याची आवड असणारे, चित्रकला तसेच फोटोग्राफी किंवा इतर कलाकृतीचे निर्माता, विश्वासघातकी, प्रगतिशील असतात. या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्तींना जेव्हा मंगळाची दशा व शुक्राचा प्रभाव किंवा शुक्राची दशा व मंगळाचा प्रभाव असेल तेव्हा त्यांना या ग्रहाच्या स्थितीनुसार फलप्राप्ती होते. त्यांच्या व्यतिरिक्त जेव्हा मंगळ किंवा शुक्र, रवी, चंद्र भरणी क्षेत्रावरून भ्रमण करतात तेव्हा ते त्यांच्या स्थितीनुसार व्यक्तीला फलप्राप्ती होते. दरवर्षी 27 एप्रिल ते 10 मेच्या दरम्यान रवी या नक्षत्रावर असतो. चंद्र 27 दिवसात एकदा सुमारे 24 तास या नक्षत्रावर भ्रमण करतो.